सध्या सातारा ते कराड राष्ट्रीय महामार्गावरती 6 पदरीकरणाचे रात्रंदिवस काम चालू आहे। या कामात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होत असल्याने अनेक ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असते। त्याचबरोबर दिशादर्शक फलक नसल्याने वाहनांचे लहान मोठे अपघात घडतानाही दिसत आहेत। त्याच पद्धतीने महामार्गावरील सातारा तालुक्यातील बोरगाव नागठाण्याच्या दरम्यान 6 पदरीकरणाचे रात्रंदिवस जोरात काम चालू असलेले दिसून येत आहे। या ठिकाणच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे खोदकाम अनेक दिवसांपासून सुरू आहे। रस्त्याचे खोदकाम करून तसाच ठेवल्याने वाहनधारकांना धुळीला आणि खड्ड्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। हा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागणार हे त्या ठेकेदारांनाच माहीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकही रेटून वाहने घेऊन जातात। गोंधळून गेलेले वाहनधारकांना उलटसुलट वाहतूक करावी लागत असल्यामुळे वाहतुकीच्या 3-13 वाजत आहेत। वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे, परंतु बांधकामासाठी मोठा खड्डा काढला असल्यामुळे वाहने माघारी येऊन महामार्गानेच दिवसा चालावे लागत आहे। मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी वाहनधारकांच्या जीवावर बेतणार आहे। तरी येथील ठेकेदारांनी सर्व्हिस रस्त्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग काढून सूचनांचे दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।